बॉल ओ पहिलाच बॉल चेंडू पायावर आदळलाय ओ ये क्या हुआ ओ भरपूर उशीर गेला कधी कधी असं होतं की काल नसतो आणि त्या काल मधून अशा अडचणी वाढतात. फार अडचणी वाढल्या होत्या स्वप्नील बोनूसाठी पहिल्याच चेंडूवर नो स्ट्राईक हँडला असून सुद्धा परंतु भरपूर उशीर गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकता बॅकफुटवर गेले कट केलं लेट कट आणि चेंडूला पाठवले पुन्हा एकदा एक दाबीसाठी 2 चेंडूचा खेळ झालाय 2 धाबा धावपलकार 9 स्टार समोर जेसीसी हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धाबा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अनिकेत आणि स्वप्नील बोणे याचं कॅप्टन मोठा फटका समोर डाऊन द ग्राउंड चेंडू अडवला येतोय डॉट बॉल निर्धाव चेंडू 4 चेंडूचा खेळ झालाय 3 धाबा धावपलकावर पहिलं षटक मार्गस्थ आहे. सर्वेच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सुपविला गेलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय सिंगल साठी. कालची मॅच सर्वांच्या नजरेसमोर असणारी मॅच काय जबरदस्त मॅच प्लेयर संघासमोर एका चेंडू 2 धाब्यांची गरज आणि तो रामच्या बॅटमधून आलेला तो चौकार मॅच फिनिश. पहिल्यांदाच खेळत असताना वसविरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत काय जबरदस्त कामगिरी केली आतापर्यंत. नाही ओ ये क्या हुआ ओ ढूंढो रे साजना आणि बॉल कधी बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला खेळायला मार्ग नाही. 4 धावा दमदार खेळी पाहुणी झाले अजब सुंदर अशी दमदार खेळी पाहुणी झाले अजब सारे पाहुणी झाले अजब. ठाणकवडीचे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धाबा धावपलकावर एका बाजूला जेसीसी जीवदानी क्रिकेट क्लब समोर 9 स्टार. पहिली क्वार्टर फायनल मॅच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 8 धाबा धावपलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कॅप्टन समोर कॅप्टन पहिला बॉल वेगवान ऑस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमचे सुशांत आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केलाय. पहिलाच बॉल वाईटच्या रूपाने 9 धाबा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला विकेटवर. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मुनिलपाडा प्रीमियर लीग 2025 6व्या पारामध्ये आपण आहोत जिकडे आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस 4 दिवसांची रंगलेली स्पर्धा या मनवेलपाडा गावामध्ये तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येत असताना काय जबरदस्त आयोजन. या स्पर्धेचं 32 संघाचा समावेश आणि 32 मधून 8 संघ टॉप 8 च्या लढत्याला सुरुवात झाली. जेवढी पहिली क्वार्टर फायनल मॅच जे आपल्या भेटीला येत असताना धावसंख्या धावपलकावरती 11 धाबा धावपलकावरती 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हेमंत पुन्हा एकदा सज्ज होत्यात. कॅप्टन मिसेस कॅप्टन नेक्स्ट बॉल समोर डाऊन ग्राउंड खेळायचा होता फेकी झाले थोडाशा वरून भरपूर उशीर गेला तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पहा जेसीसीच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये बदल झाला. मागील वर्षाचा आपण जर ग्राफ पाहिला तर बॅटिंग ऑर्डर वेगळी होती. आता या बॅटिंग ऑर्डर मध्ये बदल होत असताना काय जबरदस्त आतापर्यंत जेसीसीने या स्पर्धेमध्ये खेळ दाखवलाय. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक खूप चांगली फिल्डिंग तोपर्यंत 1 धावपलकावर येते. 4 चेंडू 13 धाबा 4 मध्ये आतापर्यंत 5 धाबा या षटकामध्ये आल्यात. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हेमंत समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फेकी झाले ओ हेमंतच्या हातामध्ये चेंडू आला नाही त्या कारणानं पुन्हा एकदा सिंगल येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 14 धाबा धावपलकावरती आहेत. लास्ट बॉल आफ्टर सेकंड ओव्हर. वेगवान चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिले
आणि अखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना JCC संघ. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. देवाची कृपा आम्हावर, कोल्यांना पोसतोय जमीनदर. जगतोय आम्ही त्याच्यावर, कोल्यांना पोसतोय जमीनदर. थँक्यू नवीन गोलंदाज मिस्टर प्रवीण. दुसरा षटक मार्ग हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक टीम NCC यांच्याकडून असणार आहे. पहा आमच्या बाजूला ध्रुव बसल्यात आणि ध्रुवचा सुद्धा खूप मोठा रोल या स्पर्धेमध्ये राहिला. मग ते मैदानाच्या आतमध्ये बॉल घेऊन जाणं आणि त्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये बसणं खरोखर मानावं लागणार आहे ध्रुवला सुद्धा. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळत असताना फक्त सिंगल येते. पहा आता 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 16 इकडून 15 धावा झाल्या होत्या, आता 16 झाल्यात. किमान इकडून 30-32 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे एक फायटल टोटल बोलून. काल आपण 28, 30, 32 अशा धावा बघितल्या आणि त्या धावा चेस करत असताना काय जबरदस्त फायटिंग झाली होती सेकंड इनिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये. हा संपूर्ण खेळ, हा ग्राफ, तुम्ही प्लॅन A काय करता, प्लॅन B काय, प्लॅन C तुमचा काय असणार आहे, काय तो की फॅक्टर राहणार आहे, या सर्व गोष्टी आता तुम्हाला या सुपर 8 या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये पेश करायचे आहेत. काय जबरदस्त चेंडू होता. पा ऑफ कटर आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळाला. 3 चेंडूचा खेळ. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने थोडासा लांब ठेवला तो चेंडूला आणि फक्त चेंडू जातोय सिंगल साठी. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 18 धावा धावपलकावर आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही एकही चौकार आलेला नाहीये. काय इकडून चौकार पाहायला मिळेल. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातो. 19 धावा धावपलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील. चर्चा करतात, चर्चा महत्वाची आहे. इकडून आता 19 झाल्यात. तुम्हाला आता इकडून किती अजून बनवायचे आहेत, किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे. ऑनसाइडच्या दिशेने फक्त हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. 3 षटक कंप्लीट. 20 धावा धावपलकावर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि रोहित नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक. 20 धावा. इकडून किमान 10 की 8, 28 की 30 हे आपण पाहणार आहोत. पहिला बॉल समोर डाऊन टू ग्राउंड. हो, खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. पायाने चेंडूला अडवलं आणि तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 1 धाव पूर्ण होते. पहा येणारे 5 चेंडू. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. आता इकडून प्रयत्न तुमचे कशा प्रकारे असणार आहेत, किती धावांना थांबवायचं आहे, समोर एखादा चौकार अजून येईल का, यावर सुद्धा चर्चा होईल. कॅप्टन स्ट्राईक एंडला मोठा फटका मारायचा प्रयत्न. स्वतः आले पाठीमागून पकडलाय चेंडू, लावला फलंदाज बाद. पहिला विकेटचं बटन गॉन.
दिलीप शर्मा नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. शेवटचे 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. पहिली विकेट आली. धाव पलक थोडस मंदावलंय, थोडस स्थिरावलंय. 21 धावा. इकडून एखादा चौकार शोधतोय. जेसीसी जीवदानी क्रिकेट क्लब समोर 9 स्टार बिग बॅटल राऊंड क्वार्टर फायनल नंबर 1 ची पहिली मॅच बाकी आहे. नेक्स्ट बॉल. मोठा फटका गॅप मधून. गॅप पॉवरफुल गॅप. राम आणि हेमंतला बेदून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार. थँक्यू. कशा प्रकारे जबरदस्त त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. कार्पेटच्या सहाय्याने गॅप मधून पाठवलं. पहा ध्रुव, या अगोदर चर्चा झाली होती की चौकाराची गरज आहे आणि चौकार येणं गरजेचं आहे आणि दिलीप शर्माने आल्या ती जबाबदारी उचलले. ओ डाऊन टू ग्राउंड समोरच्या दिशेने. नो चान्स फॉर द बिल्डर. लगातार दुसरा. थँक्यू टू से. ऍक्शन रिप्ले पहा मुख्य स्क्रीनवर कशा प्रकारे डाऊन टू ग्राउंडचा फटका. परफेक्ट टायमिंग. परफेक्ट क्रिकेट स्ट्रोक. लगातार 3 चौकारासाठी यश गावड यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जर का या चेंडूर चौकार आला तर. 29 रन ऑन द बोर्ड. मोठा फटका मारायचा प्रयत्न फसलाय. येतोय डॉट बॉल. कमबॅक करायचं होतं. कमबॅक केलंय रोहितने. जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 29 धावा धावपलकावर. लास्ट बॉल. शेवटच्या क्षणाला लेट कट केलं आणि पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकावर. 31चं टार्गेट सेट केलं 9 स्टार या संघासमोर. जेसीसी या संघाने. चला नेक्स्ट मॅच. गुरुदत्त मनोलपाडा आणि प्ले बॉईज फुलपाडा दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस मध्ये येऊन दाखल व्हा. गुरुदत्त मनोलपाडा आणि प्ले बॉईज फुलपाडा टॉस का बॉस मध्ये येऊन दाखल व्हा. मृदुल मेहर त्या ठिकाणी जॉईन असतील. यस डीजे थांबवतोय. चला नेक्स्ट मॅच सुपर 8 मधील अजून एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. एकीकडे गुरुदत्त मनवेलपाडाचा संघ आहे. विपक्ष प्ले बॉईज फुलपाडा. हार्दिक पाटील यांच्याशी बसते. टॉस होणार आहे. चला हार्दिकजी पाटील, आपण जा टॉस कपच्या दिशेने. तुमच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. आदरणीय सन्माननीय हार्दिक पाटील साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल. एकीकडे गुरुदत्त क्रिकेटला बसा आवाज आणि गुरुदत्त क्रिकेटला बेतोय. मी विनंती करतोय पाटील साहेब, आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. जयू, डिसिजन काय असेल? आम्ही पहिला फिल्डिंग करू. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं आपण पाहतोय आणि आता घरचा संघ मैदानामध्ये आहे. संपूर्ण आता ते टीम आहे राहुल पुलेकर आणि ती संपूर्ण आता ती स्टार कास्ट. ज्या प्रकारचा आपण सामना पाहिलाय, कशा प्रकारची आता रणनीती असेल समोरच्या संघाबद्दल? रणनीतीचं काय नसणार. समोरचा संघ पण खूप मोठा आहे, त्याला हरवायचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारेल ह्या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल. आणि स्वतः आयोजक आहेत विरोधात, आयोजकांना ऐकायला आवडेल. आयोजन तर खूप चांगलं आहे, पण आज ते लाईट वगैरे लागले ते बघायला अजून मजा येईल. येस, जयू म्हणतोय अजून काहीसं नवीन देण्याचा प्रयत्न आज MPLच्या माध्यमातून आहे. दुसरीकडे आज घरच्या मैदानामध्ये मनीष आता स्वतः आहे. टॉस जिंकला असता प्रथमतः डिसिजन काय असतं? टॉस जिंकल्या तर आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. कालपासून विचार केला टॉस जिंकला आम्ही क्षेत्ररक्षण घेणार.
आता मनाच्या विरोधामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे. ज्या प्रकारचा संघ आहे, एक वसई तालुक्यातील मोठी एक स्टार कास्ट आहे आणि त्यांच्या समोर कशा प्रकारची रणनीती, कशा प्रकारे आपण पाहतोय आणि कशा प्रकारची टीम प्लॅनिंग आहे. आमचं म्हणजे टार्गेट आहे तो 33 ते 34चा आहे. म्हणजे तेवढा स्कोर झाला तेवढा म्हणजे आम्ही तेवढं थांबवू शकतो, डिफेंड करू शकतो तेवढा टार्गेट. येस, नक्कीच ती चांगली रणनीती आहे. परंतु ज्या प्रकारची मेहनत राहिले, पाठचे 2 ते 3 महिने प्रत्येकांना ती आतुरता असते. MPL कधी येणार आणि यंदाच्या वर्षामध्ये सीझन 6 मध्ये ज्या प्रकारचं आयोजन नियोजन, कशा प्रकारची ती मेहनत होती, थोडक्यात ऐकायला आवडेल. मेहनत तर आता इकडे सगळ्यांनी केलेली आहे. जेवढे गावातले सगळी, जेवढी पण मोठी माणसं आहेत, जेवढी पण लहान पोरंपासून आमच्या सगळ्या वयातली जेवढी पण स्टेजवर दिसतात आणि स्टेजच्या मागे अर्धी थोडीशी कामानिमित्त बाहेर गेले आहेत 2-3 जणं, त्याच्यामुळे ती नाही तर सगळी ग्राउंडवर मेहनत करा सर्व असतात. येस, खूप सारे शुभेच्छा असतील. एस, दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा असतील. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय प्ले बॉईज फुलपाडाचा संघ आणि क्षेत्ररक्षण हे स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे घरचा संघ आज मैदानामध्ये आहे. अजून एक मोठा बॅटल हे आपल्याला भेटीला येते. येस, गो टू कौस्तुभजी सर. येस, थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 5 धावा धावपलकावर देत 31चं टार्गेट सेट केले गेले. 9 स्टार या संघासमोर JCC जीवदानी क्रिकेट क्लब. आता एक मुख्य स्क्रीनवर इक्वेशन पहा. इक्वेशन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. इक्वेशन काय बनलंय? 18-26 या इक्वेशनला मॅच होऊन थांबले. रुपेश सोनार पहिला बॉल. ओ, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केलाय. 6 धावा धावपलकावर. एका चेंडूचा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ओ, क्रॅकिंग स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका. फुल फेस ऑफ द बॅट. थँक्यू. पहा कशा प्रकारे त्या फुल टॉस चेंडूला आमंत्रित केलं. हो हो हो, काय जबरदस्त आवाज आला होता. कडक गॅप मधून पाठवत असताना चौकार. 10 धावा धावपलकावर. एका चेंडूचा खेळ झालाय. 31चा पाठलाग. रुपेश सोनार पुन्हा एकदा लेट कट केलं होतं आणि चेंडू पाठीमागे निघून गेलाय. सिंगल साठी 11 धावा धावपलकावरती आहेत. मॅच मध्ये मजा. पहिल्या इनिंगचा स्कोर पाहता 2 चौकार दिलीप शर्माच्या बॅट मधून ते मोमेंटमला शिफ्ट करणारे होते. पहिल्या इनिंग मधून इकडून चौकार येतोय हेमंतच्या बॅट मधून. 11 धावा धावपलकावरती आहेत. राम आणि हेमंत 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघांच्या खांद्यावर मारता मॅचची जर्सी. त्याचं कारण कालच्या दिवसामध्ये त्यांनी केलेला खेळ. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी येतोय. 12 धावा धावपलकावरती आहेत. रुपेश सोनारला इकडून थोडंसं कम्बॅक कडे जावं लागणार आहे. नेक्स्ट बॉल. लेट कट आणि चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. 13 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग टाटामाटात येणारी स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम. फुल टॉसला गॅप मधून पाठवलं. निशान पिलानीला वळला. याला बेतून निघून गेला चेंडू. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. 9 स्टार या संघाने या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच पासून ते आतापर्यंत जो काही खेळ खेळलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना पहिल्यांदा हा संघ दाखल झाला. याचं कॅप्टन हेमंत गडगावकर आणि त्यानंतर ते 9 खेळाडू असे 9 स्टारचा संघ. आणि जो काही खेळ आतापर्यंत दाखवलाय खरंच मानावा लागणार आहे. 17 धावा धावपलकावरती आहेत. लास्ट बॉल. फुल टॉस ऑन साइडला. खूप चांगली फिल्डिंग. स्वप्नील बोलणे त्या ठिकाणी होते. फ्लाइंग स्टार्ट आहे. 2 षटक संपल्यात. 18 धावा धावपलकावर आहेत. इक्वेशन काय? 12 मध्ये 13. काय कोणाच्या बाजूने जाणार आहे? 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. JCC समोर 9 स्टार. बिग बॅटल सुरू आहे. त्या अगोदर या ऐकूया धून आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने.
यू 12 मध्ये 13. आता इकडून विकेट कडे जावं लागणार आहे. विकेट विकेट वरून पहिलाच बॉल चेंडूला ड्राईव्ह केलंय. फेकी झाले वेगाने. ओ ये क्या हुआ. दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून गेला पाठीमागे. 1+1 ओव्हरथ्रोच्या रूपाने एक धाव आले. पहा ऍक्शन रिप्ले. कशा प्रकारे ती फेकी केली. अनिकेतच्या हातामध्ये चेंडू आला नसल्या कारणानं ओव्हरथ्रोच्या रूपाने एक धाव येते. नेक्स्ट बॉल 11 मध्ये 11. नो चेंडू. नो +1. पहा आता इकडून पूर्णपणे दबाव आला JCC वर. आता या दबावामधून तुम्हाला अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार आहे. त्या अटॅकिंग फिल्डिंग मधून किमान एखादा विकेट कडे जावं लागणार. खेळाडू दबाव नाही, दबाव हा समोर आलाय JCC संघावर. इकडून JCC संघ किमान त्या एखाद्या डॉट बॉल कडे किंवा एखाद्या विकेट कडे ती जागा बघतोय, तो प्लॅटफॉर्म सेट करायचा बघतोय, परंतु तो प्लॅटफॉर्म येत नाहीये. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय सिंगल साठी. 9 स्टार हा संघ काय जबरदस्त परफॉर्मन्स. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा खूप चांगली बॉलिंग केली होती. फक्त 30 धावांवर थांबवलं होतं आणि त्या 31 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत खूप मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय JCC जीवदानी क्रिकेट क्लब या संघाला, जिकडे वरुणच्या हातामध्ये पुन्हा चेंडू सोपविला गेलाय. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. आता 8 मध्ये 4 या इक्वेशन मध्ये मॅच आले. काल खूप चांगली गोलंदाजी केली होती वरुणने, परंतु आज त्या वरुणला लेन आणि लाईनचा तो टप्पा मिळत नाहीये. त्या कारणाने थोडंसं दडपण वाढलं गेलंय. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिला. गंभीर सर चेंडू खाली येत आहेत तोपर्यंत पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 7 मध्ये 3 या इक्वेशन मध्ये आता मॅच आले. अटॅकिंग फिल्डिंग लावली जाते. अजून पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि शेवटचा अंतिम चेंडू घेऊन ओ मॅच 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 फिनिश. सेमीफायनल मधून जाणारा पहिला संघ, ज्या संघाचं नाव आहे 9 स्टार आणि JCC संघ या स्पर्धेबाहेर. आपण सुद्धा खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला. चला, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. चला, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी केले होते 31 धावांच्या पाठलागला 15 धावा असे राम